मित्रांनो नमस्कार. स्पंदन MPSC यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा 8 ऑक्टोबर 2022 रोजी संयुक्त पूर्व परीक्षा गट ब अराजपत्रित म्हणजेच कंबाईन प्रीची जी एक्झाम होणार आहे मित्रांनो, त्या अनुषंगाने आपण ही टेस्ट सिरीज बनवलेली आहे. तर ही टेस्ट सिरीज क्रमांक 1 असणार आहेत. बघा या टेस्ट सिरीजमध्ये एकूण 100 प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 1 गुण, याप्रमाणे 100 गुण असणार आहेत. तर परीक्षेसाठी 1 तासाचा अवधी असतो हे देखील आपणाला माहितीच आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी ज्या विद्यार्थी मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांशी देखील शेअर करा, जेणेकरून या येणाऱ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून त्यांना देखील या टेस्ट सिरीजचा फायदा होईल. प्रश्न क्रमांक 1 बघा. 23 ऑगस्ट 2021 रोजी इस्रो आणि ग्रामीण विकास मंत्रालयाने संयुक्तपणे विकसित केलेल्या रिमोट सेन्सिंग आणि GIS आधारित माहिती वापरून नवीन महात्मा गांधी रोजगार हमी योजना मालमत्तेचे नियोजन सक्षम करण्यासाठी भुवन अंतर्गत नवीन भूस्थानिक नियोजन पोर्टल सुरू केले आहे. त्या पोर्टलचे नाव काय आहे? तर बघा त्या पोर्टलचे नाव हे युक्तधारा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 ऑक्टोबर 2021 रोजी महात्मा गांधींच्या 152व्या जयंतीदिनी कोणत्या राज्याने क्लॅप नावाने स्वच्छता मोहीम सुरू केली होती? तर बघा आंध्र प्रदेश या राज्याने ही मोहीम सुरू केली होती. ऑप्शन 4 या प्रश्नाचं आन्सर येईल. क्लॅप म्हणजेच क्लीन आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 3 सद्भावना दिवसाबाबत अयोग्य पर्याय निवडा. तर बघा 4 विधानं दिलीत आणि आपल्याला त्याच्यातून एक अयोग्य पर्याय निवडायचा आहे. तर माननीय राजीव गांधी यांचा जयंती दिवस 20 ऑगस्ट हा दरवर्षी सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर हे विधान बरोबर असणार आहे. त्यानंतर दुसरं बघा युवा व क्रीडा मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार 20 ऑगस्ट हा दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हे देखील बरोबर असणार आहे. तिसरं विधान बघा मानव संसाधन मंत्रालय भारत सरकार यांच्या ज्ञापनातील निर्देशान्वये 20 ऑगस्ट 2022 ते 5 सप्टेंबर 2022 हा पंधरवडा सामाजिक ऐक्य पंधरवडा म्हणून साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरविले आहे. तर ऑप्शन 3 देखील बरोबर असणार आहे. आणि चौथा ऑप्शन बघा राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्मांच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावना, सौहार्द भावना वृद्धिंगत करणे व हिंसाचार टाळणे ही प्रमुख उद्दिष्टे या पंधरवडा साजरा करण्याचे आहेत. तर हे विधान देखील बरोबर असणार आहे. म्हणून ऑप्शन 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर येईल. सर्व पर्याय योग्य. तर बघा 17 ऑगस्ट 2022चा हा GR आहे मित्रांनो. महाराष्ट्र शासनाचा अल्पसंख्याक विकास विभागामार्फत हा GR जो आहे तो प्रसिद्ध झालेला होता. दिनांक 20 ऑगस्ट 2022 हा दिवस सद्भावना दिवस व दिनांक 20 ऑगस्ट 2022 ते 5 सप्टेंबर 2022 हा पंधरवडा सामाजिक ऐक्य पंधरवडा म्हणून साजरा करण्याबाबतचा हा GR आहे. तर बघा थोडक्यात बघूया. तर बघा युवा व क्रीडा मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा जयंती दिवस 20 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार यांच्या कार्यालयीन ज्ञापन अन्वये देण्यात आलेल्या निर्देशास अनुसरून उपरोक्त सद्भावना दिवसाच्या अनुषंगाने दिनांक 20 ऑगस्ट 22 ते 5 सप्टेंबर 22 हा पंधरवडा सामाजिक ऐक्य पंधरवडा म्हणून साजरा करण्याचे शासनाने ठरविलेले आहे. तर बघा राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्मांच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावना, सौहार्द भाव वृद्धिंगत करणे व हिंसाचार टाळणे ही प्रमुख उद्दिष्टे या पंधरवडा साजरा करण्यामागे आहेत. दिनांक 20 ऑगस्ट 2022 हा सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. तर अशा पद्धतीने हा GR जो मित्रांनो तो अल्पसंख्याक विकास विभाग महाराष्ट्र शासनाचा 17 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध झालेला होता. तर त्या अनुषंगाने आपण हा प्रश्न घेतलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 4 WEF म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या जिनेव्हा येथे सुरू असलेल्या वार्षिक लैंगिक समानता अहवाल 2022 नुसार आइसलँड जगात सर्वाधिक समतावादी देश असून भारताचा कितवा क्रमांक आहे? तर भारताचा 135वा क्रमांक आहे मित्रांनो. ऑप्शन 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर येईल. तर थोडक्यात याची माहिती बघूया. तर बघा प्रथम क्रमांक आइसलँड, द्वितीय क्रमांक फिनलँड आणि थर्ड आहे नॉर्वे. तर मागील वर्षातील आर्थिक भागीदारी व संधीच्या क्षेत्रामध्ये भारताची 5 क्रमांकाने म्हणजे 5व्या क्रमांकाने बढती झालेली आहे, असे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. भारताची लैंगिक समानतेचा क्रमांक मागील 16 वर्षात 7व्या सर्वोच्च स्तरावर पोहोचलेला आहे. परंतु विविध मापदंडावरील सर्वाधिक खराब कामगिरी करणाऱ्या देशात भारत समाविष्ट आहे, असे देखील अहवालात म्हटलेले आहे.
तर मागील वर्षी भारताने आर्थिक भागीदारी संधी यावरील कामगिरीत सर्वाधिक महत्त्वपूर्ण व सकारात्मक बदल केले आहेत, परंतु पुरुष व महिलांची श्रमदल जी भागीदारी आहे त्याच्यात 2021 पासून कमी झालेली आहे. तर अशा पद्धतीने याचं स्पष्टीकरण देखील आपण इथं दिलेले मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 5, 2018-19 मध्ये भारताने आयात केलेल्या म्हणजेच इम्पोर्ट केलेल्या देशांचा उतरता क्रम लावा. तर परकीय देशातून आपण ज्या वस्तू मागवलेल्या आहेत मित्रांनो त्याचा उतरता क्रम लावायला लावलेला आहे, म्हणजेच जास्तकडून कमीकडे. उतरता क्रम असेल तर तो जास्तकडून कमीकडे असतो आणि चढता असेल तो कमीकडून जास्तकडे असतो. हे लक्षात असू द्या. ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हे सांगतोय. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 चीन, संयुक्त अरब अमिराती, UAE, अमेरिका, सौदी अरेबिया आणि इराक. तर यासाठी एक ट्रिक आहे मित्रांनो, ती बघूया आपण या ठिकाणी. तर आयात देशांची शॉर्ट ट्रिक आहे कॉसी. हे 2018-19 साठी आहे, लक्षात असू द्या. तर C साठी चायना, A साठी अमेरिका, नंतर U साठी जो येतो UAE आणि S साठी आहे सौदी अरेबिया, I साठी इराक. म्हणजेच चीन, अमेरिका, UAE, सौदी अरेबिया आणि इराक. ऑप्शन 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर येईल मित्रांनो. शॉर्ट ट्रिक लक्षात असू द्या. ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी दुसरी शॉर्ट ट्रिक माहिती असेल तर त्यांची ती शॉर्ट ट्रिक तुम्ही लक्षात असू द्या. तर या ठिकाणी बघा हे जे संख्या दिल्या आहेत मित्रांनो या बिलियन डॉलरमध्ये हे आकडे असणार आहेत. तर ते आकडे एकदा बघून घेऊया. भारताने 18-19 मध्ये सर्वात जास्त वस्तू आयात केलेले देश बघा. चायनाकडून आपण 70.32 बिलियन डॉलरच्या वस्तू आयात केलेल्या होत्या. अमेरिकेकडून 35.55 बिलियन डॉलर, UAE कडून 29.78 बिलियन डॉलर, सौदी अरेबियाकडून 28.48 बिलियन डॉलर आणि इराककडून 22.37 डॉलर. तर एकूण 514.10 बिलियन डॉलरच्या वस्तूंची आपण 2018-19 मध्ये आयात केलेली आहे. ऑप्शन 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. लक्षात असू द्या. तर निर्यात केलेले देश जे आहेत आपण 2018-19 मध्ये ते देखील बघूया. तर बघा अमेरिकेला आपण 52.43 बिलियन डॉलरची निर्यात केली होती, UAE ला 30.13 बिलियन डॉलर, चायनाला 16.75 बिलियन डॉलर आणि हाँगकाँगला 13 बिलियन डॉलर, सिंगापूरला 11.57 बिलियन डॉलर. प्रश्न क्रमांक 6 फिजिओलॉजी किंवा मेडिसिन या क्षेत्रातील वैद्यकशास्त्र 2021च्या नोबेल पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले होते. तर आर्डेम पोटॅपोशियन आणि डेव्हिड जुलियस यांना संयुक्तरित्या या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ऑप्शन 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. आणि अब्दुल रज्जाक गुर्ना यांना साहित्याचा नोबेल जो मित्रांनो 2021चा त्या पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आलं होतं, हे देखील लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू काश्मीर या राज्याच्या विभाजनातून निर्माण झालेल्या लद्दाख या नवीन केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती. तर बघा 5 ऑगस्ट 2019ला मित्रांनो जम्मू काश्मीर या राज्यातून लद्दाख या नवीन केंद्रशासित प्रदेश जो तो निर्माण करण्यात आलेला होता आणि जम्मू काश्मीर या राज्याला देखील केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणजे जे 2 नवीन केंद्रशासित प्रदेश जे ते तयार झालेले आहेत. तर लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाची लेह ऑप्शन 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. या लद्दाख या प्रदेशाची ही राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 8 भारताचे सरन्यायाधीशपदी नियुक्तीचा योग्य नसलेला पर्याय निवडायला लावला आहे. तर बघा 47वे जे सरन्यायाधीश होते मित्रांनो भारताचे ते शरद बोबडे होते, न्यायमूर्ती शरद बोबडे, हे बरोबर असणार आहे. 48वे न्यायमूर्ती NV रमन्ना होते, हे देखील बरोबर आहे, ते नुकतेच रिटायर झालेले. त्यानंतर 49वे न्यायमूर्ती उदय लळित आहेत, जे आपल्या कोकणातील आहेत. ऑप्शन 3 देखील बरोबर असणार आहे. तर ऑप्शन 4 म्हणजे यापैकी कोणताही पर्याय अयोग्य नाही आहे, म्हणून ऑप्शन 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22 नुसार सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे. तर बघा सेंद्रिय शेती उत्पादनात भारतात प्रथम क्रमांकावर MP म्हणजेच मध्य प्रदेश हे राज्य आहे आणि दुसरा क्रमांक आपला महाराष्ट्राचा आहे. ऑप्शन 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर येईल आणि महाराष्ट्राचा या सेंद्रिय शेती उत्पादनात 22% हिस्सा आहे मित्रांनो, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्र राज्यात जानेवारी 2014 ते सप्टेंबर 2020 या कालावधीत प्रत्येक विभागातील 2 जिल्ह्यांमध्ये जल स्वराज्य 2 हा कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला कोणी अर्थसहाय्य केले होते. तर त्याला वर्ल्ड बँकने अर्थसहाय्य केले होते मित्रांनो, म्हणजे जागतिक बँकेने. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 11 केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 नुसार भारतीय विमा कायदा 1938 मध्ये बदल करून विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक
49% किती टक्के करण्यात आली, तर ती 49 वरून 74% करण्यात आली आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 12, 2019च्या झायेद मेडल ऑर्डर ऑफ झायेद या पुरस्काराने नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने सन्मानित केले होते? तर बघा ऑप्शन 4 UAEने झायेद मेडलने नरेंद्र मोदी यांना 2019चा जो पुरस्कार आहे त्याच्याने सन्मानित केले होते. ऑप्शन 4 संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE या देशाने मोदींना सन्मानित केले होते. प्रश्न क्रमांक 13, 23 जुलै 2021 ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीत संपन्न झालेल्या 32व्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सर्वाधिक सुवर्णपदके कोणत्या देशाने जिंकली? तर तत्पूर्वी आपण या टोकियो ऑलिम्पिक संदर्भात थोडक्यात माहिती बघूया मित्रांनो. बघा हे जे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 32व्या झाल्या होत्या मित्रांनो 2021ला, त्या टोकियो जपान येथे झाल्या होत्या आणि मोटो होता युनायटेड बाय इमोशन आणि याचा मॅस्कॉट जो होता मित्रांनो तो मिराई तोवा असा होता. तर मिराईचा अर्थ होतो भविष्य आणि तोवा म्हणजे निरंतरता. तर बघा या टोकियो ऑलिम्पिकमधील सर्वात युवा खेळाडू हे हेंड झाजावे होते, जे की सिरियाचे होते आणि त्यांचं वय होतं 12 वर्ष आणि त्यांचा खेळ होता टेबल टेनिस. आणि या ऑलिम्पिकमधील सर्वात वयस्कर खेळाडू होते मेरी हॅना, ज्या की ऑस्ट्रेलियाच्या होत्या आणि त्यांचं वय होतं 66 वर्ष आणि खेळ होता घोडदौड. तर बघा अमेरिकेला या ऑलिम्पिकमध्ये एकूण 39 गोल्ड मेडल्स मिळाले होते मित्रांनो आणि रौप्य होते 41, कांस्य पदक म्हणजे ब्रॉन्झ मेडल होते 33 आणि दुसऱ्या क्रमांकावर चीन होता ज्याला सुवर्ण पदके होते 38, तिसऱ्या क्रमांकावर जपान ज्याला 27 सुवर्ण पदके होती. आणि भारताला या ऑलिम्पिकमध्ये मित्रांनो एकच गोल्ड मेडल होतं, हे देखील लक्षात असू द्या. आणि सिल्वर मेडल 2 होते आणि ब्रॉन्झ 4 होते. आणि भारताचा या ऑलिम्पिकमध्ये पदकांमध्ये 48वा क्रमांक होता, हे देखील लक्षात असू द्या. तर 1 नंबरवर होता अमेरिका. ऑप्शन 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14, 2021-22च्या आर्थिक सर्वेक्षणाची मध्यवर्ती संकल्पना काय होती? तर सेंट्रल थीम विचारलेली 21-22च्या आर्थिक सर्वेक्षणाची म्हणजेच इकॉनॉमिक सर्वेची. तर त्याची सेंट्रल थीम होती ॲजाईल ॲप्रोच म्हणजे चपळ दृष्टिकोन. 21-22च्या आर्थिक सर्वेक्षणाची मध्यवर्ती संकल्पना होती. ऑप्शन 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15, 14 जुलै 2022 रोजी पार पडलेल्या I2U2च्या आभासी शिखर परिषदेसंदर्भात अयोग्य विधान जे ते आपल्याला निवडायला लावलेलं आहे. तर या ठिकाणी बघा मी दिलेलं आहे I2 म्हणजे इंडिया अँड इस्रायल आणि U2 म्हणजे UAE आणि USA. तर पहिलं विधान बघा I2 म्हणजे भारत आणि इस्रायल हे बरोबर असणार आहे. दुसरं U2 बघा U2 म्हणजे संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका हे देखील बरोबर असणार आहे. बघा I2U2चे उद्दिष्ट पाणी, ऊर्जा, वाहतूक, अंतराळ, आरोग्य आणि अन्न सुरक्षा या 6 परस्पर ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रांमधील संयुक्त गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे हे आहे. तर हे देखील बरोबर आहे. त्यानंतर कमी कार्बन विकासाचे मार्ग, सार्वजनिक आरोग्य सुधारणा, गंभीर उदयोन्मुख व हरित तंत्रज्ञानाच्या विकासास प्रोत्साहन देण्यासाठी खाजगी क्षेत्रासाठी भांडवल आणि कौशल्य एकत्रित करणे हा मानस आहे. तर ड देखील बरोबर असणार आहे म्हणजेच ऑप्शन 4 सर्व पर्याय योग्य या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगामुळे खालीलपैकी कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? तर बघा याच्यावर बऱ्याच वेळेस आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. तर याची शॉर्ट ट्रिक तयार केली मित्रांनो साहम. तर साहम म्हणजे सातमाळा अजिंठा डोंगर रांगा आणि ह म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट आणि म म्हणजे शंभू महादेव डोंगर रांगा. तर या ठिकाणी बघा विंध्य डोंगर रांगा आहे आणि या विंध्याच्या अलीकडे इकडं पलीकडे नर्मदा नदी आहे, त्यानंतर इकडं तापी नदी आहे. म्हणजेच विंध्य डोंगर रांगांमुळे नर्मदा आणि या तापी नदींची खोरी देखील वेगळी झाली, ते लक्षात असू द्या. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर बघूया. तर या ठिकाणी बघा सातमाळा अजिंठा या डोंगर रांगांमुळे तापी आणि गोदावरी नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत आणि हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगांमुळे गोदावरी आणि भीमा नदींची खोरी वेगळी झालेली आहेत आणि महादेव डोंगर रांगांमुळे भीमा आणि कृष्णा नदीची खोरी वेगळी झालेली आहेत. आणि या ठिकाणी विचारले हरिश्चंद्र बालाघाट म्हणजे 2 नंबरचा होता. या हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगांमुळे गोदावरी आणि भीमा नदींची खोरी जी ती वेगळी झालेली आहेत. ऑप्शन 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील पर्जन्याचे म्हणजेच पावसाचे वितरण उतरत्या क्रमाने असलेला योग्य पर्याय निवडायला लावला आहे. तर उतरत्या क्रमाने आपण आधीच बघितलं, उतरत्या क्रमाने असेल तर जास्तीकडून कमीकडे. तर बघा कोकणमध्ये सर्वात जास्त पाऊस असतो, त्यानंतर विदर्भात, त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा. ऑप्शन 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे.
प्रश्न क्रमांक 18 बघा, खालीलपैकी कोणत्या व्यवसायात नैसर्गिक साधनसंपत्ती मूळ रूपात वापरली जाते, म्हणजे जशाच तशी वापरली जाते, तर तो प्राथमिक व्यवसाय असतो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 19 वर्धा वैनगंगा या नद्यांच्या एकत्रित प्रवाहातून तयार होणारी प्राणिता ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे, तर ती गोदावरी नदीची उपनदी आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रातील गव्यांची सर्वाधिक संख्या असलेले व 2012मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेले भोगावती नदीच्या परिसरात असलेले अभयारण्य असणारा योग्य पर्याय कोणता? तर बघा, भोगावती नदी ही मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यात आहे आणि त्या ठिकाणी दाजीपूर अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर ऑप्शन 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 21 भारतातील बॉक्साईट उत्पादनात प्रमुख असलेले राज्य कोणते? तर बघा, वार्षिक अहवाल जो 21-22चा खाण मंत्रालय भारत सरकारचा म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ माइन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा तो आपण त्याच्यातून ही आकडेवारी घेतलेली आहे. तर बघा, ओडिशा 76.3% उत्पादन आहे, गुजरात व झारखंड 7.3% म्हणजेच संयुक्तरित्या 2 नंबरवर आहेत, छत्तीसगड 3.5%, मध्य प्रदेश 3.1% आणि महाराष्ट्र आहे 2.3%. म्हणजेच ओडिशा हे भारतातील बॉक्साईट उत्पादनात प्रमुख असलेले राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रात लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा असलेला जिल्हा कोणता? तर बघा, 2011ची जनगणना झाली होती मित्रांनो, त्यावेळेस ठाणे हा जिल्हा लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा होता, परंतु 1 ऑगस्ट 2014ला ठाण्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यामुळे आता पुणे हा जिल्हा जो आहे तो लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 23 वारे व वाऱ्यांचे प्रकार यांच्या योग्य जोड्या लावा. तर या ठिकाणी बघा, ग्रही वारे हे व्यापारी वारे असतात, स्थानिक वारे हे मतली वारे असतात, मान्सून वारे ईशान्य वारे असतात आणि हंगामी वारे आवर्त वारे असतात. म्हणजेच अचं आहे 3, त्यानंतर बचं 1, कचं 2 आणि डचं 4. म्हणजेच 3, 1, 2, 4. ऑप्शन 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 24 पृथ्वीच्या अंतरंगाचे बाह्य थरापासून गाभ्यापर्यंत 4 भागात वर्गीकरण कोणी केलेले आहे? तर ते डॉक्टर R.A. डॅली यांनी केलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 25 2011च्या 15व्या जनगणनेचे घोषवाक्य काय होते? तर ते आपली जनगणना आपले भवितव्य असे घोषवाक्य होते. ऑप्शन 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 26 जगातील प्रेरी गवताळ प्रदेश व त्यांची स्थानिक नावे यांचे योग्य जोड्या लावले. तर बघा, अर्जेंटिना दक्षिण अमेरिकाचं पंपास हे बरोबर असणारे, युरेशियाचं स्टेप्स असणारे, ऑस्ट्रेलिया डाऊन्स आणि दक्षिण आफ्रिका वेल्ड. म्हणजे ज ब क डचं 1, 2, 3, 4. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 27 अमरावती जिल्ह्यात सातपुडा रांगांना काय म्हणतात? तर अमरावती जिल्ह्यात सातपुडा रांगांना गाविलगड टेकड्या असे म्हणतात. मुदखेड डोंगर जे मित्रांनो ते नांदेड जिल्ह्यात आहे, गाळणा डोंगर धुळे जिल्ह्यात आहे आणि तोरणमाळ पठार नंदुरबार जिल्ह्यात आहे. म्हणजेच नंदुरबार जिल्ह्यातील जे सातपुडा रांगा आहेत त्यांना तोरणमाळ पठार म्हणतात, हे देखील लक्षात असू द्या. तर ऑप्शन 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रातील वन क्षेत्रांतर्गत जिल्ह्यांचा उतरता क्रम लावला आहे. तर हे देखील जास्तकडून कमीकडे अशा पद्धतीने आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे. तर बघा, गडचिरोली, त्यानंतर चंद्रपूर, ठाणे, पालघर आणि अमरावती असा उतरता क्रम आहे मित्रांनो. ऑप्शन 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 29 राज्यातील औद्योगिक वसाहती व जिल्हे अयोग्य पर्याय आपल्याला ओळखायला लावला आहे. तर बघा, नांदगाव पेठ ही औद्योगिक वसाहत अमरावतीमध्ये आहे, बरोबर आहे. त्यानंतर सिन्नर हे नाशिकमध्ये आहे, हे देखील बरोबर आहे. त्यानंतर बुटीबोरी हे नागपूरमध्ये आहे, हे देखील बरोबर आहे. आणि कुशनूर जे मित्रांनो ते नांदेडमध्ये आहे, त्यामुळे ही चुकीची जोडी असणार आहे आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर औरंगाबादमध्ये शेंद्रा बिडकीन आणि वाळूज शेंद्रे या 2 औद्योगिक वसाहती आहेत, हे देखील लक्षात असू द्या. तर ऑप्शन 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील अभयारण्य व त्यांचे जिल्हे यांच्या अयोग्य नसलेल्या म्हणजे योग्य जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. तर बघा, रायगडचं फणसाड आहे मित्रांनो, नायगावचं बीड आहे, गोंदियाचं नागझिरा आहे आणि मायनीचं सातारा आहे. म्हणजेच 3, अचं 3, बचं 1, कचं 2 आणि डचं 4. 3, 1, 2, 4. ऑप्शन 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 31 1784मध्ये कोलकाता येथे स्थापन केलेल्या बंगाल एशियाटिक सोसायटीच्या स्थापनेचा उद्देश काय होता? तर बघा,
प्राचीन भारतीय साहित्याचा इंग्रजांना व पाश्चात्य साहित्याचा भारतीयांना परिचय करून देणे हा बंगाल एशियाटिक सोसायटीच्या स्थापनेचा उद्देश होता. ऑप्शन 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. तर बघा, विल्यम जोन्स, गव्हर्नर वॉरन हेस्टिंग्ज व कोलब्रुक यांचा या संस्थेच्या स्थापनेत पुढाकार होता, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 32, 1882 मध्ये स्थापन झालेल्या हंटर आयोगाच्या कार्यक्षेत्रात खालीलपैकी कशाचा समावेश नव्हता? तर त्याच्यात विद्यापीठाचा समावेश नव्हता. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण यांचा समावेश होता, परंतु विद्यापीठाचा नव्हता. त्यामुळे ऑप्शन क जे मित्रांनो ते बरोबर असणार आहे. फक्त क योग्य. ऑप्शन 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. तर स्पष्टीकरण बघा, वूडच्या शिफारशी 1854. भारतात शिक्षण कार्य चालत नाही अशी तक्रार एका धर्मप्रचारकाने केली होती. या एका कारणामुळे देखील हंटर आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 33, कायमधारा पद्धती संदर्भात खालील विधानांचा विचार करा. तर बघा, पहिलं विधान, गव्हर्नर जनरल लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी ही समिती 1789ला नेमली होती, हे बरोबर आहे. जॉन शोअरच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली होती, हे देखील बरोबर आहे. जमीन महसुलाचे 2 भाग होते, 89% सरकारला आणि 11% जे ते जमीनदाराला दिले जात होते 100%मधून, तर हे देखील बरोबर आहे. आणि त्यानंतर चौथं बघा, या व्यवस्थेत जमिनीची मालकी जमीनदारांकडे होती, हे विधान देखील बरोबर असणार आहे. म्हणजेच सर्व पर्याय योग्य. या प्रश्नाचं आन्सर यायला पाहिजे. ऑप्शन 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. तर याचं स्पष्टीकरण आपण बघूया. तर बघा, हेस्टिंगच्या महसूल व्यवस्थेचे दुष्परिणाम दूर करण्यासाठी 1789ला गव्हर्नर जनरल कॉर्नवॉलिस यांनी जॉन शोअरच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. शोअरने 10 वर्षांसाठी सुचवलेली ही योजना कॉर्नवॉलिसने 1793ला कायमस्वरूपी अंमलात आणली, म्हणून या व्यवस्थेला कायमधारा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 34, आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते कोणाला म्हटले जाते? तर ते दादाभाई नौरोजी यांना म्हटले जाते. ऑप्शन 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. बघा, भारताच्या आर्थिक स्थितीसंबंधी केलेल्या मूलगामी चिकित्सेमुळे दादाभाई नौरोजी यांना आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 35, खालीलपैकी उर्दू भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर ते जामे जहानुमा आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. त्याची सुरुवात जी ती 1822 कलकत्ता येथे झालेली होती, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 36, योग्य जोड्या लावा. तर गोपाळ गणेश आगरकर यांचा शहाण्यांचा मूर्खपणा हा लेख होता. महात्मा फुले पुणे लायब्ररीची स्थापना, न्यायमूर्ती मगोर आंधळे हिंदी अर्थशास्त्राचे जनक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माणगाव परिषदेचे अध्यक्ष. म्हणजे अचं येईल 3, त्यानंतर बचं 1, कचं 4 आणि डचं 2. 3, 1, 4, 2 अशा पद्धतीने ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर येईल. प्रश्न क्रमांक 37, 1901 साली भारतीय रेल्वेची स्थिती अभ्यासण्यासाठी थॉमस रॉबर्टसन या आयोगाची नियुक्ती कोणी केली होती? तर या आयोगाची नियुक्ती लॉर्ड कर्झन यांनी केली होती. ऑप्शन 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणारे स्पष्टीकरण बघा, थॉमस रॉबर्टसन आयोगाच्या शिफारशीनुसार 1905 मध्ये रेल्वे बोर्डाची स्थापना करण्यात आली होती. रचना 1 अध्यक्ष प्लस 1 सेक्रेटरी प्लस 2 सदस्य अशी याची रचना होती. म्हणजेच एकूण 4 सदस्य याच्यात होते. प्रश्न क्रमांक 38, 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यानुसार गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात राखीव असलेल्या एका जागेसाठी कोणाची निवड करण्यात आली होती? तर ती लॉर्ड सत्येंद्र प्रसन्न सिन्हा यांची निवड झाली होती मित्रांनो या एका जागेसाठी. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. स्पष्टीकरण बघा, केंद्रीय कायदेमंडळाची सदस्य संख्या 60 व कार्यकारी मंडळाच्या सभासदांसह 68 इतकी करण्यात आली होती. रायपूरचे लॉर्ड सत्येंद्र प्रसन्न सिन्हा यांची या राखीव जागेवर निवड झाली होती आणि असा मान मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले होते, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 39, खालीलपैकी कोणत्या कटात सामील असल्यामुळे फाशी जाणारे अशफाकउल्ला खान हे फाशी जाणारे पहिले मुस्लिम क्रांतिकारक ठरले होते? तर तो काकुरी कट होता मित्रांनो, 9 ऑगस्ट 1925चा. तर बघा, चितगाव कटावर देखील एकदा आयोगाने प्रश्न विचारलेला होता. तर चितगाव कटाचे नेतृत्व सूर्य सेन यांनी केलं होतं, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 40, महाराष्ट्र परिषदेची अधिवेशने आणि त्यांचे अध्यक्ष यांच्या योग्य जोड्याला लावायला लावल्या आहेत. तर बघा, या अधिवेशनाचे स्थळ आहे आणि इकडं अध्यक्ष दिलेले आहेत. तर परतूर 1937 जालना याचे अध्यक्ष होते गोविंदराव नानर. त्यानंतर उमरी 1941 नांदेड याचे अध्यक्ष होते काशीनाथ वैद्य. त्यानंतर
औरंगाबाद 1943 याचे अध्यक्ष होते श्रीधर वामन नाईक आणि सेलू 1945 परभणी याचे अध्यक्ष होते दिगंबरराव बिंदू. तर बघा अचं 3 येणार आहे, त्यानंतर बचं 1, त्यानंतर कचं 4 आणि डचं 2 म्हणजेच 3 1 4 2. ऑप्शन 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर येईल. प्रश्न क्रमांक 41 बघा, कालीपराज म्हणजेच काळी प्रजा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बारडोलीतील अस्पृश्य व वन्य जमातींचे राणीपराज म्हणजे वनवासी असे नामकरण कोणी केले होते? तर ते महात्मा गांधींनी केले होते. स्पष्टीकरण बघा, बारडोलीतील अस्पृश्य वन्य जमातींचे प्रमाण 60% होते. पराज म्हणजे काळी प्रजा या नावाने बारडोलीतील अस्पृश्य वन्य जमाती ओळखल्या जात, तर उच्चवर्णीयांना उजली पराज म्हणजेच उजळप किंवा गौरी प्रजा म्हणून ओळखले जाई. परंतु गांधीजींनी कालीपराज म्हणजेच काळी प्रजाचे नामकरण राणी पराज म्हणजेच वनवासी असे केले होते. ऑप्शन 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 42, काशीबाई कानिटकर यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. तर बघा, पहिलं विधान, 1903 रंगराव ही मराठी साहित्यात स्त्रीने लिहिलेली पहिली कादंबरी आहे. तर हे देखील बरोबर आहे. रंगराव कादंबरी काशीबाई कानिटकर यांनी 1903 लिहिलेली आहे. पुढचं विधान बघा, 1889 साली आनंदीबाईंचे चरित्र हा छोटा ग्रंथ लिहिला होता. हे देखील बरोबर आहे. 1928 पालखीचा गोंडा ही कादंबरी लिहिली. हे देखील बरोबर आहे. त्यांना पहिल्या कथा लेखिका म्हणून ओळखले जाते आणि चांदण्यातील गप्पा हा त्यांचा पहिला कथासंग्रह आहे. हे देखील बरोबर आहे. म्हणून ऑप्शन 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर येईल. सर्व पर्याय योग्य. तर थोडक्यात स्पष्टीकरण बघूया. जन्म त्यांचा 1861चा आहे. आवटे जिल्हा सातारा येथे. त्यांच्या वडिलांचं नाव होतं कृष्णराव बापट आणि पतीचं नाव होतं गोविंदराव कानिटकर. तर बघा, J.S. मिल यांचे जे सब्जेक्शन ऑफ वुमन लिबरेशन हे पुस्तक होतं मित्रांनो, ते पुस्तक गोविंदरावांनी म्हणजेच त्यांच्या पतींनी त्यांना समजावून सांगितलं होतं. प्रश्न क्रमांक 43, खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये ब्रिटिश वस्तूंना भारतात अनिर्बंध प्रवेश उपलब्ध झाला होता? तर तो 1813चा चार्टर्ड ॲक्ट होता. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. तर बघा, फ्री ट्रेड पॉलिसी अनवर्ड 1813. 1813च्या चार्टर ॲक्टद्वारे ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपुष्टात येऊन ब्रिटनमध्ये भारतविषयक व्यापाराबाबत मुक्त व्यापाराचे धोरण अनुसरण्यात आले. त्यामुळे ब्रिटिश वस्तूंना भारतात अनिर्बंध प्रवेश जो आहे तो उपलब्ध झाला होता. प्रश्न क्रमांक 44, खालीलपैकी कोणत्या चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात गिरणी कामगार आघाडीवर होते? तर ते सविनय कायदेभंग ही चळवळ होती. ऑप्शन 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 45, 1942 सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या प्रति सरकार म्हणजेच पत्री सरकार मध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होता? तर त्याच्यात यशवंतराव चव्हाण, दिनकरराव निकम आणि तानाजी पेंढारकर या तिघांचा समावेश होता. ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. स्पष्टीकरण बघा, येडे मच्छिंद्र हे नानांचे जन्मगाव होते आणि नानांचे प्रति सरकार म्हणजे पत्री सरकार हे 3 वर्ष कार्यरत होते. हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 46, भारतीय संघ शासन व्यवस्थेत कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? तर बघा, केंद्राचं जे कार्यकारी मंडळ असतं त्याच्यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी यांचा समावेश होत असतो. म्हणजे या तिघांचा समावेश कार्यकारी मंडळात होईल मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही या प्रश्नाचं आन्सर येईल. प्रश्न क्रमांक 47, योग्य जोड्या लावा. तर कलम 14 बघा, कायद्यापुढे समानता. कलम 15 आहे भेदभाव करण्यास मनाई. कलम 16 सार्वजनिक रोजगाराबाबत समान संधी आणि कलम 17 आहे अस्पृश्यता नष्ट करणे. म्हणजे अचं 2, बचं 1, कचं 4 आणि डचं 3. 2 1 4 3 अशा पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे. ऑप्शन 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 48, कलम 32 संदर्भात अचूक पर्याय निवडा. तर बघा, ज्या विना ही घटना व्यर्थ ठरेल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32 संदर्भात म्हटलं होतं. ऑप्शन अ बरोबर असणार आहे. कलम 32 हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. हे देखील बरोबर आहे. घटना दुरुस्ती अन्वये कलम 32 हे काढून घेता येणे शक्य नाही. हे देखील बरोबर आहे. आणि कलम 32 घट घडून आणणे देखील शक्य नाही. तर हे देखील बरोबर असणार आहे. म्हणून ऑप्शन 4 सर्व पर्याय योग्य या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 49 बघा, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजेच ज्याला आपण कॅग असं म्हणतो, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया यांचे संदर्भात अयोग्य विधानाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर पहिलं विधान बघा, कलम 148 नुसार राष्ट्रपती आपल्या सही शिक्क्यानिशी कॅगची म्हणजेच
भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांची नियुक्ती अधिपत्राद्वारे करतात, हे बरोबर आहे. त्यानंतर दुसरं बघा, त्यांचे वेतन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या इतके असते, तर हे देखील बरोबर आहे. भारतीय लेखापरीक्षण व लेखा विभाग हा ब्रिटिश काळात 1857 साली निर्माण करण्यात आला होता, तर हे विधान चुकीचं असणार आहे मित्रांनो. तो 1753 साली निर्माण करण्यात आला होता, 1753ला. तर हे विधान चुकीचं असणार आहे. आणि चौथं बघा, त्यांचा पदावधी हा पदग्रहण केल्यापासून 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो, तर ऑप्शन 1, 2 आणि 4 बरोबर असणार आहे. आणि क जे मित्रांनो हे अयोग्य विधान असणार आहे. इथं 1857च्या ऐवजी 1753 पाहिजे होतं, म्हणून ऑप्शन 3 चुकीचा असणार आहे आणि या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 50, महाराष्ट्रातील पंचायत राज अंतर्गत समिती व त्यांनी केलेल्या शिफारशी या संदर्भात अचूक निविधान निवडायला लावलं आहे. तर बघा, बोंगीरवार पुनर्विलोकन समिती जी होती त्याचं संसद व विधिमंडळ सदस्य यांचा जीपवर समावेश करू नये असं त्यांनी म्हटलं होतं, हे बरोबर आहे. वसंतराव नाईक समिती पंचायत समितीऐवजी त्यांनी जिल्हा परिषदेला विकासाचा घटक मानण्यात यावा असं सांगितलं होतं, हे देखील बरोबर आहे. PB पाटील समिती यांनी सरपंचांची निवडणूक जी ती मतदारांमधून प्रत्यक्षरित्या घेण्यात यावी हे सांगितलं होतं, तर ऑप्शन 3 देखील बरोबर आहे. म्हणजेच ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व योग्य या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 51, मूलभूत कर्तव्यांसंदर्भात अयोग्य विधान निवडा. तर बघा, मूळ घटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला नव्हता, हे बरोबर आहे. दुसरं बघा, 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती अन्वये भाग 4A समाविष्ट करून 51A एकच कलम टाकण्यात आले, हे देखील बरोबर आहे. आणि मूलभूत कर्तव्य ही न्यायप्रविष्ट असतात, तर मूलभूत कर्तव्य ही न्यायप्रविष्ट नसतात मित्रांनो, म्हणून हे अयोग्य विधान आहे आणि या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 52, जोड्या लावा. तर बघा, संसदीय लोकशाही जी ती आपण ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेली आहे. संघराज्य जे ते आपण USA कडून घेतलेलं आहे. मार्गदर्शक तत्त्वे जी मित्रांनो ती आयर्लंडकडून आणि सामायिक सूची जी ती ऑस्ट्रेलियाकडून. म्हणजेच अचं जे ते 3, बचं 1, त्यानंतर कचं 2 आणि डचं 4, म्हणजेच 3, 1, 2, 4 अशा पद्धतीने ऑप्शन 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 53, मसुदा समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता. तर मसुदा समितीमध्ये अलादी कृष्णस्वामी अय्यर, KM मुन्शी आणि BL मित्र यांचा समावेश होता, परंतु बॅरिस्टर MR जयकर यांचा समावेश नव्हता. ऑप्शन 4 या प्रश्नाचं आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 54, घटना समितीच्या प्रमुख उपसमित्या व त्यांचे अध्यक्ष यांच्या योग्य जोड्या लावायला लागल्या. तर बघा, मसुदा समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते, आपणा सर्वांना माहितीच आहे. त्यानंतर संघराज्य अधिकार समितीचे पंडित नेहरू होते. गृह समितीचे डॉक्टर पट्टाभी सीतारामय्या होते आणि सुकाणू समितीचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. म्हणजेच अचं जे मित्रांनो ते 3 येणारे, बचं जे आहे ते 1 येणारे, कचं 4 आणि डचं 2, म्हणजे 3, 1, 4, 2 अशा पद्धतीने ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 55, लाल किंवा लोहित रक्तपेशींबाबत म्हणजेच ज्याला आपण RBC म्हणतो, रेड ब्लड सेल्स और कॉर्प्युस्कल्स यांच्या संदर्भात खालील संदर्भ लक्षात घ्या व योग्य विधान किंवा विधाने निवडायला लावलेली आहेत. तर पहिलं विधान बघा, प्रौढ माणसांमध्ये लाल रक्तपेशी अस्थिमज्जेत म्हणजेच बोन मॅरोमध्ये तयार होतात, हे बरोबर आहे. गर्भामध्ये म्हणजेच फेटसमध्ये लाल रक्तपेशी RBC या यकृतात म्हणजे लिव्हरमध्ये किंवा स्प्लीन ज्याला आपण म्हणतो प्लिहा त्याच्यात तयार होतात, तर हे देखील बरोबर असणार आहे. आणि तिसरं, सामान्यपणे म्हणजे जनरली लाल रक्तपेशी 127 दिवस जगतात, तर ॲव्हरेज त्यांचा 120 डेज असतो, हे देखील बरोबर असणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 जे येते या प्रश्नाचं करेक्ट आन्सर येईल. वरीलपैकी सर्व जे येते विधाने बरोबर असणार आहेत. प्रश्न क्रमांक 56, वृक्काच्या कार्यात्मक व रचनात्मक घटकाला काय म्हणतात. म्हणजे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी इज कॉल्ड ॲज, त्याला नेफ्रॉन असं म्हणतात मित्रांनो. या नेफ्रॉनवर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला गेलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 57, योग्य जोड्या लावायला आहेत. तर बघा, इकडं जीवनसत्व, इकडं त्यांची शास्त्रीय नावं दिलेली आहेत. अ जीवनसत्वाला आपण रेटिनॉल म्हणतो, क जीवनसत्वाला एस्कॉर्बिक ॲसिड, ड जीवनसत्वाला कॅल्सिफेरॉल आणि ईला टोकोफेरॉल म्हणतो. तर अचं 3 येणार आहे मित्रांनो, कचं 4 म्हणजे क जीवनसत्वाचं, नंतर ड जीवनसत्वाचं 2 आणि चौथ्याचा जो येते 1 येणार आहे, म्हणजे 3, 4, 2, 1 अशा पद्धतीने ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 58,
प्राणी व त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या लावा. तर इकडच्या साईडला संघ आणि इकडं एक्झाम्पल्स दिलेली बघा, फायलम अँड एक्झाम्पल्स. तर पहिलं बघा आदिजीव म्हणजेच प्रोटोझोआ तो अमिबा आहे. त्यानंतर रंध्री म्हणजेच पोरीफेरा याचं एक्झाम्पल आहे हायलोनिमा. त्यानंतर सिलेंट्रेटा याचं आहे फायसिलिया किंवा फायजिलिया आणि ॲनेलिडाचं आहे गांडूळ. म्हणजेच अचं आहे 3, बचं आहे 1, कचं आहे 2 आणि डचं आहे 4. म्हणजे 3, 1, 4, 2. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 59. मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणाबाबत योग्य विधान किंवा विधाने निवडा. तर पहिलं विधान बघा, के या पहिल्या कक्षेतील इलेक्ट्रॉनची ऊर्जा सर्वात कमी असते, हे विधान बरोबर असणार आहे. दुसरं बघा, के या पुढील कक्षांमधील इलेक्ट्रॉनची ऊर्जा क्रमाने वाढत जाते, तर हे विधान देखील बरोबर असणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर येईल. पर्याय क्रमांक 1 व 2 योग्य. तर बघा, इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे या अणुकेंद्रकाभोवती जी पोकळी असते मित्रांनो, या पोकळीमध्ये ज्या विविध कक्षा असतात, या कक्षांमध्ये फिरणाऱ्या ऋणभारित इलेक्ट्रॉनची जी विभागणी असते त्याला इलेक्ट्रॉन स्वरूपण असे म्हणतात. तर बघा, या अणुकेंद्रकापासून के या कक्षेचा क्रमांक 1 आहे, एलचा 2 आहे, एमचा 3 आहे आणि एनचा 4 आहे. तर या ठिकाणी आपण प्रत्येक कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती असणार आहे ते बघूया. तर बघा, आता केची कक्षा क्रमांक 1 असणार आहे मित्रांनो, तर 2n² या सूत्राप्रमाणे आपण 2 आणि एन जी याचा कक्षेचा क्रमांक असतो, तर 2 × 1² म्हणजे 2 × 1 येणार आहे. तर 2 हा जो येईल तो या के या कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या असणार आहे. त्याचप्रमाणे दुसरी बघा, एलची जी कक्षा आहे मित्रांनो, त्या कक्षेचा क्रमांक आहे 2. तर या ठिकाणी बघा, 2n² पद्धतीने आपण एल या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉनची संख्या असणार आहे ते बघूया. 2 × आता 2 नंबरची कक्षा आहे म्हणून 2चा वर्ग 4 येईल. तर बघा, 2 × 4 = 8. म्हणजेच या एल कक्षेत किती इलेक्ट्रॉनची संख्या असणार आहे 8. ही 2, 8, 18 आणि 32 अशा पद्धतीने ही वाढत जाते. म्हणून आपल्या प्रश्नाचं जे आन्सर असणार आहे मित्रांनो एकदा बघूया. के या पहिल्या कक्षेतील इलेक्ट्रॉनची ऊर्जा सर्वात कमी असते आणि के या पुढील कक्षांमधील इलेक्ट्रॉनची ऊर्जा क्रमाने वाढत जाते. तर आपण बघितलं के, एल, एम आणि एन 2, 8, 18 आणि 32 अशा पद्धतीने ती इन्क्रीज होत जाते. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 60. खालील विधाने विचारात घ्या व अयोग्य नसलेले विधान निवडा. तर बघा, लांबी, वस्तुमान व काल या 3 भौतिक राशी आहेत, हे बरोबर आहे. अणुभट्टीतील शृंखला अभिक्रियेत केंद्रीय विखंडन म्हणजेच न्यूक्लिअर फिजन प्रक्रियेद्वारा प्रचंड उष्णता निर्माण केली जाते. तर वरीलपैकी दोन्ही पर्याय जे आहेत ते योग्य असणार आहेत. म्हणून ऑप्शन 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर येईल. प्रश्न क्रमांक 61. योग्य जोड्या लावा. तर बघा, पक्ष्यांची भीती त्याला ऑर्निथोफोबिया म्हणतात, पुस्तकांची भीती त्याला बिब्लिओफोबिया म्हणतात, खोलीची भीती म्हणजे डेप्थची भीती असते त्याला बॅथोफोबिया म्हणतात आणि फायरची भीती असते त्याला पायरोफोबिया म्हणतात. तर पहिल्याचं 3, दुसऱ्याचं 1, तिसऱ्याचं 4 आणि चौथ्याचं 2 म्हणजे 3, 1, 4, 2 अशा पद्धतीने ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर येईल. प्रश्न क्रमांक 62. खालीलपैकी लैंगिक पद्धतीने प्रसारित न होणारा रोग कोणता? तर तो हिपॅटायटिस, एड्स आणि कॉन्क्राईड हे तिन्ही रोग जे आहेत मित्रांनो ते लैंगिक पद्धतीने प्रसारित होणारे रोग आहेत. म्हणून या पर्यायांमध्ये लैंगिक पद्धतीने प्रसारित न होणारा रोग जो आहे तो दिलेला नाही. म्हणून ऑप्शन 4 यापैकी नाही या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 63. फायब्रिनोजेन व प्रोथ्रॉम्बिन हे रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करणारे घटक खालीलपैकी कशात आढळतात? तर ते प्लाझ्मा म्हणजेच रक्तद्रवात आढळतात. ऑप्शन 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 64. तंबाखू या पिकावर आढळणाऱ्या रोगाचा विषाणू कोणता? तर तो मोझाईक विषाणू आहे. ऑप्शन 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. बघा, वेंडेल स्टॅनले 1863 यांनी सर्वप्रथम तंबाखूवरील मोझाईक विषाणूचा शोध लावला होता, हे देखील लक्षात असू द्या. आणि क्लॉस्ट्रिडियम जे असतं मित्रांनो ते हे शिजवलेले अन्न खराब करत असतात, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 65. क्षयरोगावरील म्हणजेच TBवरील वापरली जाणारी उपचार पद्धती ज्याला आपण डॉट्स म्हणतो त्याचं फुल फॉर्म काय असं विचारलेलं आहे. तर TBला ट्युबरक्युलोसिस असा फुल फॉर्म होतो TBचा आणि या ठिकाणी डॉट्सचं बघा डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट फॉर शॉर्ट कोर्स अशा पद्धतीने फुल फॉर्म होत असतो. ऑप्शन 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 66.
फ्युनारिया ही वनस्पती वनस्पतीसृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखली जाते. या वनस्पतीचा खालीलपैकी कोणत्या गटात समावेश होतो? तर तिचा ब्रायोफायटा या गटात समावेश होतो. ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 67. हरभरा, वाटाणा या शिंबाधारी वनस्पतींच्या मुळांवरील गाठींमध्ये आढळणारा जीवाणू कोणता? तर तो आहे रायझोबियम. याच्यावर देखील बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला आहे. स्पष्टीकरण बघा. रायझोबियम हे जीवाणू नायट्रोजनचे स्थिरीकरण करून वनस्पतींचे पोषण करतात व त्या बदल्यात या रायझोबियम जीवाणूंचे संरक्षण होत असते. ऑप्शन 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 68. इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्माचे उदाहरण आहे? तर पहिलं बघा, प्रकाशाचे अपस्करण, ज्याला आपण डिस्पर्शन ऑफ लाईट असं म्हणतो, हे देखील बरोबर आहे. म्हणजे स्पष्टीकरण बघा. पदार्थ माध्यमात प्रकाशाचे त्याच्या घटक रंगात पृथक्करण होण्याची जी प्रक्रिया असते त्याला प्रकाशाचे अपस्करण म्हणतात. त्यानंतर प्रकाशाचे अपवर्तन म्हणजेच रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. स्पष्टीकरण बघा. एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस शिरताना प्रकाश किरणांची दिशा जी असते ती बदलत असते. हे देखील बरोबर असणार आहे. आणि तिसरं बघा, प्रकाशाचे परावर्तन म्हणजेच रिफ्लेक्शन ऑफ लाईट. स्पष्टीकरण. एखाद्या पृष्ठभागावर पडल्यानंतर प्रकाशाचे परत फिरणे म्हणजेच त्याचे परावर्तन व्हावे. हे देखील बरोबर असणार आहे. म्हणजेच वरीलपैकी सर्व योग्य. ऑप्शन 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 69. योग्य विधाने ओळखा. तर पहिला भाग, कार्बन याचा उपयोग आहे 14. कार्बन 14 या स्थानिकाचा उपयोग प्राचीन अवशेषांचे वय शोधण्यासाठी केला जातो. हे बरोबर आहे. कोबाल्ट 60. कांदे बटाटे यांना मोड येऊ नये म्हणून कोबाल्ट 60 या गॅमा किरणांचा मारा केला जातो. हे देखील बरोबर आहे. आणि फॉस्फरस 32 म्हणजेच याचा ट्यूमरचा शोध घेण्यासाठी उपयोग करतात. हे देखील बरोबर असणारे. वरील सर्व पर्याय जे आहेत ते योग्य असणार आहेत. प्रश्न क्रमांक 70. खालीलपैकी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कोणती पद्धत वापरत नाही? तर बघा, उत्पाद पद्धत म्हणजेच प्रोडक्ट मेथड, उत्पन्न पद्धत म्हणजेच इन्कम मेथड आणि खर्च पद्धत म्हणजेच एक्सपेंडिचर मेथड. या तिन्ही पद्धती ज्या आहेत मित्रांनो त्या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी वापरल्या जातात. म्हणून ऑप्शन 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर येईल यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 71. खालीलपैकी उत्पादक वस्तू कोणत्या आहेत? तर बघा, मूलभूत वस्तू, आंतरसंक्रामक वस्तू आणि भांडवली वस्तू म्हणजेच बेसिक गुड्स, इंटरमिजिएट गुड्स आणि कॅपिटल गुड्स या तिन्ही ज्या आहेत त्या उत्पादक वस्तू असणार आहेत. तर या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊ. बघा, साखरेचं जर उदाहरण घेतलं मित्रांनो, त्याच्यात मूलभूत वस्तू येईल ऊस. ठीक आहे. त्यानंतर आंतरसंक्रामक वस्तू ज्या येतील त्या म्हणजेच साखर बनण्यासाठी जी प्रोसेस केली जाते त्या प्रोसेस करताना जे पदार्थ वापरले जातात ते आंतरसंक्रामक वस्तू येतील. आणि वरील आपलं भांडवली वस्तू ज्या आहेत मित्रांनो, या साखर बनवण्याच्या प्रक्रियेत ज्या मशिनरीज वापरल्या जातात त्या काय येणार आहेत? कॅपिटल गुड्स येणार आहेत. अशा पद्धतीने या सर्व उत्पादक वस्तू आहेत. आणि साखर जी मित्रांनो हे काय आहे? आपलं कंझ्युमिंग फूड असणार आहे. ते डायरेक्ट आपण ज्यावेळेस ग्राहकांकडे जातं त्याच्यात प्रक्रिया न करता ग्राहक जे पदार्थ वापरत असतात ते काय असतात? कंझ्युमिंग गुड्स असतात. म्हणून ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 72. कोणत्या कायद्यान्वये 1861चा कागदी चलन कायदा रद्द झाला होता? तर बघा, रिझर्व्ह बँक कायदा 1934 अन्वये 1861चा कागदी चलन कायदा रद्द झाला होता. तर या संदर्भात थोडक्यात माहिती बघूया. 1861चा कागदी चलन कायदा या कायद्यानुसार चलनी नोटा छापण्याचा एकाधिकार जो आहे तो केंद्र शासनाने स्वतःकडे घेतला होता आणि इतर बँकांना नोटा छापण्यास मनाई केली होती. तर रिझर्व्ह बँक 1934 बघा, या कायद्यानुसार 1 एप्रिल 1935ला RBIची स्थापना करण्यात आली होती आणि नोटा छापण्याचा अधिकार RBIकडे देण्यात आला होता. या कायद्यामुळे 1861चा कागदी चलन कायदा जो आहे तो रद्द झालेला होता. प्रश्न क्रमांक 73. भारत सरकारच्या टांगसाळींचे स्थान व त्यांची स्थापना वर्ष यांच्या योग्य जोड्या लावा. तर बघा, स्पष्टीकरण. या सर्व टांगसाळी ज्या आहेत मित्रांनो त्या SPMCIL म्हणजेच सेक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आहेत. या SPMCILची स्थापना 13 जानेवारी 2006ला नवी दिल्ली येथे झाली होती. हे देखील लक्षात असू द्या. मुख्यालय नवी दिल्लीला आहे. तर बघा, स्थान आणि स्थापना वर्ष यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तर कलकत्ता अलीपूर याचं 1757ला स्थापना झाली होती. हैदराबाद सैफाबाद याची 1803ला, मुंबईची 1829 आणि नोएडा जी सर्वात लेटेस्ट आहे 1988. तर कलकत्ताचं 3 येईल, हैदराबादचं 4, मुंबईचं 2 आणि नोएडाचं 1 म्हणजे 3, 4, 2, 1 अशा पद्धतीने या प्रश्नाचा करेक्ट आन्सर यायला पाहिजे. 3, 4, 2, 1 ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे.
प्रश्न क्रमांक 74, अचूक विधान असलेला पर्याय निवडा. म्हणजे योग्य विधानाचा आपल्याला पर्याय निवडायचा आहे. तर बघा, राजकोषीय धोरण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्फत राबवले जाते, हे चुकीचं असणार आहे. मौद्रिक धोरण हे केंद्र शासनामार्फत राबवले जाते, हे देखील चुकीचं असणार आहे. तर यापैकी कोणतंही विधान जे बरोबर नाही मित्रांनो, म्हणून ऑप्शन 4 यापैकी नाही या प्रश्नाचा करेक्ट आन्सर येईल. राजकोषीय धोरण जे असतं ते केंद्र शासनामार्फत राबवले जातं आणि मौद्रिक धोरण हे रिझर्व्ह बँकेमार्फत राबवले जातं, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 75, संसदेत कोणत्या कलमान्वये वार्षिक वित्तीय विवरणपत्र सादर करतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 जे मित्रांनो, कलम 112 अन्वये वार्षिक वित्तीय विवरणपत्र सादर केलं जातं, ज्याला आपण अर्थसंकल्प असं म्हणतो. तर बघा, स्पष्टीकरण, कलम 114 अंतर्गत संसदेच्या मान्यतेशिवाय भारताच्या संचित निधीतून पैसा काढता येत नाही. संचित निधीतून पैसे काढण्यासाठी संसदेची मान्यता मिळवण्याच्या उद्देशाने विनियोजन विधेयक मांडले जाते. म्हणजेच कलम 114 अंतर्गत विनियोजन विधेयक जे आहे ते मांडलं जात असतं. त्यानंतर कलम 117 जे आहे त्याच्या अंतर्गत वित्त विधेयक मांडलं जातं. कलम 112 अंतर्गत अर्थसंकल्प किंवा वित्तीय विवरणपत्र सादर करतात आणि कलम 267 अन्वये आकस्मिक निधीसाठी हे कलम असतं. तर ऑप्शन 2 कलम 112 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 76, दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी कोणत्या तज्ज्ञ गटाने कॅलरी निकषाचा वापर सोडून देण्याची व दारिद्र्य रेषा संचामध्ये अन्न या घटकाबरोबरच शिक्षण व आरोग्य या घटकांचा समावेश करण्याची शिफारस केली होती? तर बघा, सुरेश तेंडुलकर जो तज्ज्ञ गट होता मित्रांनो 2005 सालचा, या तज्ज्ञ गटाने या शिफारशी केलेल्या होत्या. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 77, अदृश्य किंवा प्रचंड बेरोजगारीमध्ये म्हणजेच डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंटमध्ये लोकांची सीमांतिक उत्पादकता म्हणजेच मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी किती असते? तर बघा, या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 0 किंवा जवळपास 0. तर या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊया. बघा, वितरणाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत जो येतो जे.बी. क्लार्क, जेवन्स, मार्शल, विकस्टीड व वॉलरस इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेला होता मित्रांनो. त्यानंतर श्रीमती जॉन रॉबिन्सन व हिक्स या अर्थशास्त्रज्ञांनी हा सिद्धांत जो आहे तो डेव्हलप करण्याचे काम केलं होतं. तर या संदर्भात बघा, सिद्धांताची मांडणी, या सिद्धांतानुसार प्रत्येक घटकाचा मोबदला त्याच्या सीमांत उत्पादकतेनुसार ठरत असतो आणि सीमांत उत्पादकता म्हणजेच उत्पादनाच्या शेवटच्या घटकापासून मिळणारी उत्पादकता होय. तर बघा, या संदर्भात आपण एक उदाहरण घेतलं आहे, ते उदाहरण आपण थोडक्यात बघूया. बघा, उदाहरणादाखल आपण कंपनीचं नाव टाटा स्टील कंपनी लिमिटेड घेतलेलं आहे मित्रांनो आणि या कंपनीत एकूण 5 मजूर आहेत. त्यांचं सीमांत उत्पादन आणि त्यांना मिळणारी मजुरी किंवा मेहनताना, अशा पद्धतीने आपण हे उदाहरण थोडक्यात समजून घेणार आहोत. तर बघा, या 5 मजुरांपैकी पहिला जो मजूर आहे मित्रांनो, त्याचं सीमांत उत्पादन आहे 100 रुपये. म्हणजेच हा मजूर एका दिवसात 100 रुपयाचं जे आहे ते उत्पादन करत असतो आणि म्हणजेच याची सीमांत उत्पादकता झाली मित्रांनो 100 रुपये. ठीक आहे. आणि याला मिळणारी मजुरी किंवा मेहनताना जो आहे तो 70 रुपये. या दोघांमधला जो गॅप आहे मित्रांनो 30 रुपये, तो कंपनी मालकाला मिळत असतो. म्हणजेच टाटा स्टील कंपनीला या 30 रुपयांचा काय होतो, फायदा होत असतो. म्हणजे पहिल्या मजुराची सीमांतिक उत्पादकता आहे त्याच्यानुसार कंपनीला काय होतं आहे, फायदा होत आहे. दुसरा मजूर बघा, दुसरा मजुराचं जे उत्पन्न आहे ते म्हणजे सीमांतिक उत्पादकता आहे ती 80 रुपये आहे आणि त्याला मिळणारी मजुरी आहे 70 रुपये. म्हणजे यामधला जो गॅप आहे 10 रुपये, इथं देखील कंपनीला फायदा होत आहे. म्हणजेच 80 रुपये जी या दुसऱ्या मजुराची काय झाली, सीमांतिक उत्पादकता झाली. म्हणजेच जास्तीत जास्त तो 80 रुपये एवढी त्याची प्रोडक्टिव्हिटी, मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी झाली मित्रांनो आणि मिळणारी जी मजुरी त्याला 70 रुपये. त्यानंतर तिसरा मजूर बघा, तिसऱ्या मजुराची जी सीमांतिक उत्पादकता आहे ती 70 रुपये आहे आणि त्याला मिळणारी मजुरी देखील 70 रुपयेच आहे. या दोघांमध्ये गॅप आहे 0. म्हणजे या ठिकाणी कंपनीला फायदा पण होत नाही आणि तोटा देखील होत नाही. परंतु चौथा जो मजूर आहे, चौथा आणि पाचवा, तिथं बघा चौथ्या मजुराची सीमांतिक उत्पादकता आहे 50 रुपये आणि त्याला मिळणारा मेहनताना किंवा मजुरी आहे 70 रुपये. म्हणजे या ठिकाणी कंपनीला 20 रुपयाचा जो आहे तो तोटा होतो आहे, घाटा होतो आहे. आणि पाचवा जो मजूर आहे मित्रांनो, पाचव्या मजुराची सीमांतिक उत्पादकता आहे 40 रुपये आणि त्याला मिळणारी मजुरी आहे 70. तर याच्यातला या ठिकाणी कंपनीला 30 रुपये काय होतो आहे, तोटा होतो आहे. तर या ठिकाणी बघा, पहिले जे 3 मजूर आहेत मित्रांनो, त्यांची सीमांतिक उत्पादकता आणि त्यांना मिळणारी मजुरी या दृष्टिकोनातून कंपनीला फायदाच होणार आहे. तिसऱ्या मजुराची
सीमांतिक उत्पादकता आणि मजुरी जरी समान असली तरी, परंतु चौथा आणि पाचवा जो मजूर आहे या दोन्ही मजुरांपासून कंपनीला म्हणजे त्यांच्या सीमांतिक उत्पादकतेपेक्षा त्यांना दिली जाणारी मजुरी काय आहे, जास्त आहे, म्हणून या ठिकाणी कंपनीला तोटा होतो. अशा पद्धतीने मित्रांनो सीमांतिक उत्पादकता जी ती आपल्याला ही कन्सेप्ट समजलीच असेल तर या संदर्भात आम्ही खाली देखील माहिती दिलेली आहे, ती माहिती आपण थोडक्यात बघूया. तर बघा, वरील उदाहरणात पहिल्या मजुरामुळे सीमांत उत्पादन जे 100 रुपयाचे होते, म्हणजे पहिल्या मजुराचे सीमांत उत्पादन काय 100 रुपये आहे आणि त्या मजुराला 70 रुपये मजुरी दिली जाते, म्हणजे टाटा स्टील कंपनीला या ठिकाणी 30 रुपयाचा फायदा होतो आणि दुसऱ्या मजुरापासून 10 रुपये फायदा होतो. तिसऱ्या मजुरापासून फायदा पण होत नाही आणि तोटाही होत नाही, कारण त्या मजुराची सीमांत उत्पादकता आणि त्याला द्यावी लागणारी मजुरी ही सारखीच आहे. परंतु चौथा मजूर टाटा कंपनी कामावर लावणार नाही, कारण त्या मजुराची सीमांत उत्पादकता 50 रुपये आहे व त्याची मजुरी त्याच्या सीमांत उत्पादकतेपेक्षा जास्त आहे. म्हणजेच सीमांत उत्पादकता ही जी मित्रांनो ती जास्त असावी लागते दिली जाणारी मजुरीपेक्षा. तर म्हणून चौथ्या मजुराला कामावर ठेवल्यास टाटा कंपनीला 20 रुपये तोटा होईल. त्यामुळे ज्या मजुराची सीमांत उत्पादकता व मजुरी सारखीच आहे तेवढेच मजूर टाटा कंपनी कामावर ठेवेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सीमांतिक उत्पादकता म्हणजेच मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी ती कन्सेप्ट क्लिअर झाली असेल आणि अदृश्य ही आणि प्रचंड बेरोजगारी म्हणजेच ज्याला आपण डिस्गाईड अनएम्प्लॉयमेंट म्हणतो ही जास्तीत जास्त आपल्याला कृषी क्षेत्रात दिसून येते. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 78, कोणत्या औद्योगिक धोरणात भारतात मिश्र अर्थव्यवस्था म्हणजेच मिक्स्ड इकॉनॉमी स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला होता? तर 8 एप्रिल 1948चे जे पहिले औद्योगिक धोरण होतं मित्रांनो, त्या औद्योगिक धोरणात मिश्र अर्थव्यवस्था भारतात स्थापन करण्याचा निर्णय झाला होता आणि हे स्वतंत्र भारताचे पहिले औद्योगिक धोरण होते, हे देखील लक्षात असू द्या. तर स्पष्टीकरण आपण थोडक्यात बघूया. बघा, 8 एप्रिल 1948ला पहिले औद्योगिक धोरण श्री श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जाहीर केले होते आणि याच धोरणात भारतात मिश्र अर्थव्यवस्था स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला होता. म्हणजे सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र म्हणजे पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये उद्योग स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि दोन्ही क्षेत्रांचे सहअस्तित्व जे ते मान्य करण्यात आले होते. त्यानंतर 1956चे जे धोरण होते मित्रांनो, त्याच्यात भारतात समाजवादी समाजरचना निर्माण करण्याच्या दृष्टीने हे औद्योगिक धोरण जे होते 1956चं ते जाहीर करण्यात आलं होतं आणि 1969चे जे धोरण होतं ते खाजगी एकाधिकारशाहीला लगाम घालण्यासाठी 1969चे औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले होते. यासाठी श्री सुबिमल दत्त समितीच्या शिफारशीनुसार 1969मध्ये MRTP म्हणजेच मोनोपॉलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट हा कायदा करण्यात आला होता. तर ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 79, खालीलपैकी कोणती संस्था संयुक्त राष्ट्रसंघाची संलग्न संस्था नसून एक स्वतंत्र संस्था आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, 2 आणि 3 या तिन्ही मित्रांनो UN संलग्न संस्था आहेत आणि WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना ही संस्था UN संलग्न संस्था नसून एक स्वतंत्र संस्था आहे. प्रश्न क्रमांक 80, योग्य विधानाचा पर्याय निवडा. तर बघा, पहिलं विधान कर आघात आणि कर बोजा एकाच व्यक्तीवर पडतो तेव्हा त्याला अप्रत्यक्ष कर म्हणतात, तर हे चुकीचं असणार आहे, याला प्रत्यक्ष कर म्हणतात. दुसरं बघा, कर आघात आणि कर बोजा जेव्हा विविध व्यक्तींवर पडतो तेव्हा त्याला प्रत्यक्ष कर नाही तर अप्रत्यक्ष कर म्हणतात, हे देखील चुकीचं असणार आहे. आणि तिसरं बघा, प्रत्यक्ष करांना प्रगतिशील, प्रगमनशील किंवा पुरोगामी म्हणजेच प्रोग्रेसिव्ह टॅक्स म्हणतात, हे बरोबर असणार आहे. आणि चौथं जे अप्रत्यक्ष करांना प्रगतिशील किंवा प्रगमनशील किंवा पुरोगामी कर म्हणतात, तर हे चुकीचं असणार आहे. तर बघा, कर आघात आणि कर बोजा मित्रांनो, तर कर आघात आणि कर बोजामध्ये काय डिफरन्स आहे आपण ते बघूया. एक्स या व्यक्तीचं जर मित्रांनो 4 लाख उत्पन्न असेल ॲन्युअल वार्षिक, तर बघा 2.5 ते 5 लाखादरम्यान 5% आपल्याला इन्कम टॅक्स लागतो असं समजूया. आणि या 5% जो मित्रांनो हा काय झाला, हा कर आघात झाला. म्हणजे 5% हा कर आघात एक्स या व्यक्तीवर झाला आणि 5 म्हणजे 2000 हा जो कराचा बोजा आहे तो देखील या व्यक्तीवरच पडत असतो. म्हणजेच हा काय झाला, प्रत्यक्ष कर झाला. परंतु अप्रत्यक्ष कर जो असतो मित्रांनो त्याच्यात कर आघात वेगळ्या व्यक्तीवर आणि कराचा बोजा वेगळ्या व्यक्तीवर पडत असतो. उदाहरणार्थ आपण एखाद्या दुकानात जर शेड घेतला मित्रांनो, तर त्या शेडची किंमत जर 100 रुपये असेल ॲक्च्युली आणि टॅक्स असेल त्याच्यावरती 10%, म्हणजे त्या शर्टची किंमत झाली 110 रुपये. परंतु जो विक्री कर आहे म्हणजे जो दुकानदार आहे मित्रांनो
तो दुकानदार त्याच्या खिशातून हे 10 रुपये टाकणार नाही. कर आघात त्याच्यावर होईल, 110 रुपये तो किंमत लावेल, परंतु हे 10 रुपये जे मित्रांनो हे ग्राहकाकडून वसूल केले जातील. म्हणजेच दुकानदारावर कर आघात झाला, परंतु कराचा बोजा जो आहे तो ग्राहकावर पडत असतो. म्हणून अशा पद्धतीने कर आघात आणि कर बोजा या दोन्ही कन्सेप्ट वेगळे आहेत, ते लक्षात असू द्या मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 81, बँकिंग क्षेत्रात संपूर्ण देशात चतुस्तरीय बँकिंग रचना असावी अशा कोणत्या समितीने सुचवले होते? तर पर्याय क्रमांक 1 नर्सियन समिती 1, स्थापना 14 ऑगस्ट 1991 यांनी हे चतुस्तरीय बँकिंग रचना असावी असे सुचवले होते मित्रांनो. तर बघा यांच्यानुसार म्हणजे या समितीच्यानुसार 4 स्तर होते मित्रांनो. पहिला स्तर जो होता त्याच्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील 3 ते 4 बँका असाव्यात यांनी सुचवलेलं होतं. दुसरा स्तर जो होता त्याच्यात 8 ते 10 राष्ट्रीय बँका असाव्यात असं सुचवलेलं होतं. तिसरा जो स्तर होता मित्रांनो त्याच्यात प्रादेशिक बँका असाव्यात असं त्यांनी सुचवलं होतं. आणि चौथा स्तर होता त्याच्यात ग्रामीण बँका असाव्यात असं त्यांनी सुचवलेलं होतं. अशा पद्धतीने यांनी चतुस्तरीय बँकिंग रचना जी आहे ती नर्सियन समिती 1 यांनी सुचवलेली होती. प्रश्न क्रमांक 82, खालीलपैकी कोणती संस्था संवैधानिक किंवा वैधानिक संस्था नाही? तर बघा संवैधानिक म्हणजे ज्याची घटनेत तरतूद आहे ते, आणि वैधानिक म्हणजे ज्याची स्थापना कायद्याने झालेली आहे ते. तर या ठिकाणी बघा निवडणूक आयोग जो मित्रांनो तो कलम 324 अन्वये स्थापन झालेला आहे. त्यानंतर वित्त आयोग जो आहे तो कलम 280 अन्वये, म्हणजे या दोघांची घटनेत तरतूद आहे. आणि RBI जी मित्रांनो ती घटनेनुसार नाही परंतु कायद्यानुसार RBIची स्थापना झालेली 6 मार्च 1934चा जो कायदा आहे मित्रांनो त्या कायद्यानुसार RBIची 1 एप्रिल 1935ला स्थापना झालेली आहे. म्हणजे या तिन्ही ज्या संस्था आहेत मित्रांनो, या निवडणूक आयोग आणि वित्त आयोग ही संविधानिक आहे, RBI वैधानिक आहे, आणि नियोजन आयोग जी मित्रांनो ही संविधानिक देखील नाही वैधानिक देखील संस्था नाही. म्हणून ऑप्शन 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 83, चलनवाढीचे प्रकार आणि त्यांचे दर यांच्या योग्य जोड्या लावा. तर इकडे बघा प्रकार दिले आहेत आणि इकडे त्यांची दर दिलेले आहेत. रांगणारी चलनवाढ म्हणजेच क्रिपिंग जी असते मित्रांनो, ते रांगणारी चलनवाढ 3% व त्यापेक्षा कमी असते, म्हणजे याचं 4 येणार आहे. त्यानंतर चालणारी म्हणजेच वॉकिंग किंवा ट्रॉटिंग याचं 3 ते 10% येणार आहे, म्हणजेच पर्याय 3 येणार आहे. आणि पळणारी जी मित्रांनो रनिंग किंवा गॅलोपिंग त्याचं 10 ते 20% म्हणजेच 2 येणार आहे. आणि बेसुमार म्हणजेच हायपर, रनअवे आणि ॲस्ट्रॉनॉमिकल त्याचं 1 येणार आहे. तर अशा पद्धतीने बघा अचं येणार आहे मित्रांनो 4, त्यानंतर बचं 3, कचं 2 आणि डचं 1. अशा पद्धतीने 4, 3, 2, 1 ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 84, खालील विधानांचा विचार करून अयोग्य विधान निवडा. तर बघा 1 जानेवारी 48 पासून गॅट करार अंमलात आला, हे बरोबर असणार आहे. नंतर बघा भारत गॅटचा संस्थापक सदस्य आहे, हे देखील बरोबर आहे. भारत जागतिक व्यापार संघटनेचा संस्थापक सदस्य आहे, हे देखील बरोबर आहे. आणि भारताने 8 जुलै 1948ला गॅट करारावर म्हणजेच गॅट करार संमत केला होता, हे देखील बरोबर असणार आहे. तर ऑप्शन 4 सर्व पर्याय योग्य या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 85, खालीलपैकी कोणते संख्यात्मक साधन आहे? तर बघा बाजारातला पैसा नियंत्रित करण्याचे जे धोरण RBI राबवते मित्रांनो ते पतनियंत्रणाचं धोरण असतं. आणि रिझर्व्ह बँकेमार्फत पैशाच्या आकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जी साधनं वापरली जातात त्या साधनांना संख्यात्मक साधनं म्हणतात. तर बघा पैशाच्या आकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी बँक दर, रोख राखीव प्रमाण आणि वैधानिक तरलता प्रमाण ही साधनं वापरली जातात मित्रांनो. यांनाच संख्यात्मक साधने म्हणजेच क्वांटिटेटिव्ह मेजर्स म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गणित आणि बुद्धिमत्ता या 2 घटकांवरील प्रश्न बघणार आहोत. तर बघा पहिला प्रश्न काय विचारला आहे. प्रश्न क्रमांक 86, एका हॉलमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील 6 व्यक्ती बसल्या आहेत आणि या 6 व्यक्तींचे सरासरी वय 43 आहे. जर त्यांच्यामध्ये 7वी व्यक्ती आली तर त्यांचे सरासरी वय 45 होते, तर 7व्या व्यक्तीचे सध्याचे वय किती? आपल्याला इथे काय दिलं आहे तर वयांची सरासरी. पहिल्यांदा 6 व्यक्ती दिले आहेत आणि 6 व्यक्तींचं सरासरी वय 43 वर्ष आहे. जर 6 गुणिले 43 या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला त्या 6ही व्यक्तींच्या वयांची बेरीज मिळणार आहे.
मग हा गुणाकार करा, हा किती येतोय, तो येतोय 258. म्हणजे जे 6 व्यक्ती आहेत त्यांच्या वयांची बेरीज किती आहे, तर 258 आहे. ज्यावेळेस त्या 6व्या व्यक्तीमध्ये 7वी व्यक्ती ॲड होती, म्हणजे एकूण व्यक्ती तयार होणार आहे 7 आणि सरासरी वय होणार आहे 45. मग या दोघांचा गुणाकार करा, म्हणजे आपल्याला 7ही व्यक्तींच्या वयांची बेरीज मिळेल. आणि 7 गुणिले 45 हा गुणाकार येतो 315. बघा आपल्याला दोन्ही वेळचे वय मिळाले. 6 व्यक्ती असताना वय किती होतं, एकूण 258 होतं आहे. आणि 7 व्यक्ती असताना एकूण वय किती होतं आहे, 315 होतं आहे. जर आपण 315 मधून 218 जर वजा केले तर आपल्या 7व्या व्यक्तीचं वय मिळणार आहे. मग आपण वजाबाकी करू. 315 वजा 258 आणि ही वजाबाकी किती येणार आहे, तर ती येणार आहे 57. म्हणजेच जी 7वी व्यक्ती ॲड झाली होती तर तिचं वय किती असणार आहे, सध्याचं वय 57 वर्ष. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 87. खाली दिलेल्या माहितीच्या आधारे योग्य असणारा पर्याय निवडा. आपल्याला काहीतरी माहिती दिली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला. बघा काय प्रश्न आहे. तन्वी जान्हवीपेक्षा मोठी आहे. पल्लवी तन्वीपेक्षा मोठी आहे पण सवितापेक्षा लहान आहे. जान्हवी पल्लवीपेक्षा लहान आहे. सविता जान्हवीपेक्षा मोठी आहे आणि सावी सर्वांपेक्षा मोठी आहे. तर सर्वात लहान कोण आहे असं त्यांनी विचारले. बघा आपल्याला काहींच्या उंची दिली असेल किंवा वय दिले असेल, त्यानुसार आपल्याला त्या लहान मोठेपणा ठरवायचा आहे. बघा सर्वात पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलंय, सावी ही सर्वांपेक्षा मोठी आहे, म्हणजे सावी सर्वात मोठी आहे आपण हे कन्सिडर करू आणि सावी 1 नंबरला लिहून ठेवू. ओके. त्यानंतर त्यांनी सांगितलं बघा तन्वी जान्हवीपेक्षा मोठी आहे, म्हणजे तन्वी मोठी असणार आहे आणि मग कोण असेल, तुमची जान्हवी असणार आहे. ओके. पुढे बघा पल्लवी तन्वीपेक्षा मोठी आहे, म्हणजे तन्वी आपली जी आहे तिच्यापेक्षा कोण मोठा आहे, पल्लवी मोठी आहे. म्हणून पल्लवी आधी घेऊ आणि मग तुमची तन्वी येणार आहे आणि मग जान्हवी येणार. पण सवितापेक्षा लहान आहे. कोण, पल्लवी सवितापेक्षा लहान आहे, म्हणजे सविता परत मोठी झाली आहे. ते जान्हवी पल्लवीपेक्षा लहान आहे. बघा जान्हवी कुठे आहे, इथे जान्हवी आहे आणि ती पल्लवीपेक्षा खरंच लहान दाखवली आपण. सविता जान्हवीपेक्षा मोठी आहे. सविता मोठी आहे कोणापेक्षा, जान्हवीपेक्षा. आणि सावी सर्वांपेक्षा मोठी आहे, म्हणजे सावी इथे. बघा कशी उंची लागली आपली. सर्वात पहिल्यांदा सावी, मग सविता येते, मग पल्लवी येणार आहे, मग तन्वी येणार आहे आणि मग जान्हवी येणार आहे. आपला प्रश्न काय होता, सर्वात लहान कोण आहे, तर सर्वात लहान कोण आला आहे इथे. इथे सर्वात लहान कोण आली आहे, तर जान्हवी आली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 88. आई व मुलीच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 10:3 आहे. 9 वर्षानंतर आई आणि मुलीच्या वयाचे गुणोत्तर 7:3 होईल, तर मुलीचे आजचे वय किती आहे. सर्वात पहिल्यांदा त्यांनी काय दिले, आजचं वयाचं गुणोत्तर दिले. मग आपण कन्सिडर करू आज, आई आणि मुलगी असं लिहून घेऊ. तर आज वयाचं गुणोत्तर काय आहे, आईचं 10 आणि मुलीचं 3. मग आपण कन्सिडर करताना ते 10x आणि 3x असं कन्सिडर करू. गुणोत्तरामध्ये आहे म्हणून आईचं वय 10x आलंय आणि मुलीचं वय 3x आलंय. 9 वर्षानंतर काय होणार आहे, 9 वर्ष झाले आणि 9 वर्षानंतर आईचं वय किती वयाने वाढणार आहे, किती वर्षांनी वाढणार आहे, 9 वर्षांनी. म्हणून आईचं वय काय आलंय, 10x अधिक 9. 9 वर्षानंतर विचारलंय म्हणून अधिक 9 केलंय आपण. आणि मुलीचं वय पण त्याच प्रमाणात वाढेल. आज तिचं वय 3x आहे आणि 9 वर्षांनी ते 3x अधिक 9 होणार आहे. पण त्यांनी काय केलंय, 9 वर्षानंतर सुद्धा मुलीचं गुणोत्तर दिलंय आणि आईचं गुणोत्तर दिलंय. ते किती आहे, 7:3. म्हणजे 10x अधिक 9 आणि 3x अधिक 9 हे कशाच्या बरोबर असणार आहे, 7:3च्या बरोबर असणार आहे. म्हणजे आपल्याला आपलं समीकरण मिळणार आहे. तर आपलं समीकरण काय तयार झालेलं आहे, तर आपलं समीकरण काय आहे बघा, 10x अधिक 9 हे आईचं वय आणि मुलीचं 3x अधिक 9 बरोबर 7/3. हे आपलं गुणोत्तर तयार झालंय, सॉरी हे आपलं समीकरण तयार झालंय. बघा हा 3 हा छेदामध्ये आहे,
इकडे गेल्यावर तो गुणाकारात जाईल, अंशात जाईल आणि हे छेदामध्ये असलेले 3x अधिक 9 हे पण अंशामध्ये जाईल इथे आणि दोघांचा गुणाकार होईल. मग गुणाकार काय येणार आहे? 3ने आपण कोणाला गुणणार आहोत? तर आपण आईच्या वयाला गुणणार आहोत. 10x अधिक 9 आणि 7ने कशाला गुणणार आहोत? तर मुलीच्या वयाला गुणणार आहोत. 3x अधिक 9. 3ने आतमध्ये कंसामध्ये गुणून घेऊ. 3 गुणिले 10 किती होतात? 30x. आता ह्या 3ने 9ला पण गुणावं लागेल. 9 त्रिक 27 बरोबर. आता 7ने 3x ला गुणू. 7 त्रिक 21x अधिक 7 9 63. बघा आपल्याला x ची किंमत काढायची आहे म्हणून जे x चल आहे ते एका साईडला घेऊ. इथे या दोघांमध्ये बेरीज आहे, इकडे गेल्यावर वजाबाकी होईल आणि या दोघांमध्ये बेरीज आहे म्हणून 27 इकडे गेल्यावर वजा होतील. 30x वजा 21x. चला मग वजाबाकी करू. वजाबाकी काय करायची आहे आपल्याला? 30x वजा 21x बरोबर 63 वजा 27. करा वजाबाकी. 30 मधून 21 गेले किती उरणार आहेत? तर ते उरतात 9x आणि 63 मधून 27 गेले ते किती उरतात? ते उरतात 36. आता बघा 9x आपल्याला x ची किंमत काढायची. 9 इकडे गुणाकारात इकडे गेल्यावर भागाकारात जाईल आणि x बरोबर काय येणार आहे? 36 छेदामध्ये 9. 9 1 9 9 चौक 36 म्हणजे आपल्याला x ची किंमत मिळाली आहे. ती किती आली? 4. आपल्याला x ची किंमत मिळाली. x आपण हे गुणोत्तरामध्ये मांडलेलं होतं. त्यांनी विचारलं काय? मुलीचं आजचं वय आणि आजचं मुलीचं वय काय मानलं होतं आपण? ते मानलं होतं 3x. x ची किंमत 4 आली आहे. मग 3 गुणिले 4 करा. 3 चौक 12 वर्ष म्हणजे त्या मुलीचं वय किती असणार आहे? 12 वर्ष. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 89. अर्चना रंजनाच्या उजवीकडे बसली, राणी रंजनाच्या डावीकडे बसली. अर्चना व श्याम यांच्यामध्ये राम बसला तर सर्वात डावीकडील बाजूस कोण असेल? बघा आपल्याला इथे काही व्यक्तींच्या बसण्याची जागा किंवा त्यांची स्थिती सांगितली आहे. सर्वात पहिल्यांदा त्यांनी 2 व्यक्ती दिल्या, अर्चना आणि रंजना. त्यांनी काय सांगितलं? अर्चना ही रंजनाच्या उजव्या बाजूला बसली आहे. तुम्हाला उजवी आणि डावी बाजू समजली पाहिजे. आपण ज्या हाताने लिहित चालतो तर आपण उजवीकडे लिहित चालतो म्हणजे ही साईड काय झाली? उजवी. आणि जिथून सुरुवात करतो ती साईड काय झाली? डावी. सर्वात पहिल्यांदा त्यांनी अर्चना रंजनाच्या उजवीकडे बसली म्हणजे रंजना जर इथे असेल तर तिची उजवी बाजू ही आणि इथे कोण आली आहे? अर्चना. पुढे त्यांनी काय सांगितलंय? राणी रंजनाच्या डावीकडे बसली. आता रंजना इथे आहे, राणी रंजनाच्या डावीकडे, रंजनाची डावी बाजू ही झाली म्हणजे इथे राणी बसली आहे. अर्चना व श्याम ही अर्चना आणि श्याम यांच्यामध्ये राम बसला. इथे जर अर्चना आहे तर इथे श्याम असेल आणि या श्यामच्या मध्ये कोण बसेल? राम बसेल. तर सर्वात डावीकडील बाजूस कोण असणार आहे? मी आधीच सांगितलं ही साईड उजवी आहे, इकडची डावी आहे. तर सर्वात डाव्या बाजूला कोण आहे? राणी. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे, राणी. प्रश्न क्रमांक 90. अजितचा पगार सुजितपेक्षा 25% जास्त असेल तर सुजितचा पगार अजितपेक्षा किती टक्क्यांनी कमी असेल? बघा आपल्याला इथे कमी काढायचं आहे. त्यांनी काय सांगितलंय? सुजितपेक्षा 25% जास्त आहे. कोणाचा? अजितचा. तर किती टक्क्याने कमी असणार आहे? ज्यावेळेस असं उदाहरण विचारलं जातं तर टक्केवारी म्हणजे किती असणार आहे? 100. कितीने जास्त आहे? म्हणून गुणिले 25. आता त्यांनी जास्त दिलाय म्हणून आपण खाली छेदामध्ये 100 अधिक 25 करणार आहोत. जर त्यांनी कमी दिला असता, आधी जर सांगितलं असतं इथं 25% कमी आहे तर आपण इथे वजाबाकी घेतली असती. पण इथे जास्त दिलाय म्हणून आपण इथे बेरीज घेणार आहोत. मग सोडवा. 100 गुणिले 25
आणि छेदामध्ये 100 अधिक 25 किती झाले 125. भाग घालू 25नी. 25 एक 25, 25 5 125. आता 5ने 100ला भाग घाला. 5 एक 5, 5 दुने 10 आणि 0 जसाचा तसा आपलं उत्तर किती आलंय 20. म्हणजे जो पगार आहे तो कितीने कमी असणार आहे तर तो 20% कमी असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 91. एक टेबलवर 20% सूट देऊन 1200 रुपयास विकला तर त्या टेबलाची छापील किंमत किती. आपल्याला एक टेबल विकत घ्यायचा आहे आणि तो विकला कितीला आहे 1200 रुपयाला. किती टक्क्यांनी सूट दिली आहे 20% सूट दिली. तर त्या टेबलाची छापील किंमत किती होती. बघा टेबलाची किंमत किती टक्क्यांनी सूट दिली आहे 20%. म्हणजे 80% विकलेला आहे आणि 80%ची किंमत किती येते 1200 येते. 20% सूट दिली आहे म्हणजे किती टक्क्यांनी विकला तो 80% विकला. जर तो 80ला 1200 रुपयाला पडतो 80%ला 1200 रुपयाला पडतो तर 100%ला कितीला पडणार आहे. करा तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकारामध्ये काय होईल 100 गुणिले 1200 आणि छेदामध्ये 80. द्या भाग. हा 0 गेला हा 0 गेला. 4 दुने 8, 4 त्रिक 12. हा वरचा 0 जसाच तसा. 2ने परत 30ला भाग घालू. बेक बे 15 30. राहिले किती आहे 100 गुणिले 15. या दोघांचा गुणाकार करा उत्तर येईल 1500. म्हणजे त्या टेबलाची छापील किंमत किती असणार आहे 1500. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 92. बघा विद्यार्थी मित्रांनो, दुपारी 2:30 वाजल्यापासून रात्री 8:30 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल. बघा आपल्याला टाईम दिला आहे 2:30 वाजेपासून ते 8:30 वाजेपर्यंत. या 2 वेळेमध्ये किती तास पूर्ण होणार आहेत ते आपल्याला काढायचे. या 2 वेळेत किती तास पूर्ण होतात 8:30 वजा 2:30 करा उत्तरील 6 तास पूर्ण होतात. आणि आपल्याला माहिती आहे की 1 तासामध्ये मिनिट काटा तास काटायला 1 वेळा ओलांडणार आहे. मग तुम्ही म्हणतात 6 तास झाले म्हणजे 6 वेळेस ओलांडेल का तर नाही. 6 वजा 1 करायचं आहे. 6 वजा 1 5 वेळेस ओलांडणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा एका सांकेतिक भाषेवरती आहे. एका सांकेतिक भाषेत रणवीर इज अ स्मार्ट हे शब्द 765 असे लिहितात. 978 म्हणजे स्मार्ट अँड ब्युटिफुल. तसेच 862 म्हणजे दीपिका इज अ ब्युटिफुल. तर या भाषेत ब्युटिफुल या शब्दासाठी कोणती संख्या किंवा अंक वापरलेला आहे. बघा आपल्याला एकच शब्द शोधायचा आहे ब्युटिफुल. आता बघा ब्युटिफुल कुठे कुठे आलं आहे तर दुसऱ्या वाक्यामध्ये आलं आहे स्मार्ट अँड ब्युटिफुल आणि तिसऱ्या वाक्यामध्ये आलं आहे दीपिका इज अ ब्युटिफुल. तर बघा 978 आणि 862 हे 2 कोड त्या 2 वाक्यांसाठी वापरले. तर ब्युटिफुल शब्द एकच सारखा आहे त्याच्यामुळे या दोन्ही संख्यांमधला सारखा अंक कोणता आहे बघा बरं 8. म्हणजे ब्युटिफुलसाठी कोणता अंक वापरलेला असेल तर 8. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1. बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, खाली दिलेल्या सांकेतेच्या किमतीनुसार समीकरण सोडवा. आपल्याला प्रत्येक एका चिन्हासाठी एक अंक वापरलेला आहे. बघा डायमंड शेपसाठी जो आहे तो 8 आहे. ट्रायंगल शेपसाठी 7 आहे. ओव्हल शेपसाठी 11 आहे आणि स्क्वेअरसाठी 16 आहे. तर हे या अंकांचा वापर करून आपल्याला समीकरण सोडवायचं आहे. बघा पहिलं काय दिलं आहे स्क्वेअरसाठी आहे 16 भागिले डायमंड शेपसाठी 8, ओव्हल शेपसाठी 11 आणि ट्रायंगलसाठी 7. मग बॉडमास पद्धतीनुसार आपण सर्वात पहिल्यांदा भागाकार करून घेणार आहोत, गुणाकार करून घेणार आहोत. 16ला 8ने भागितलं उत्तर किती येणार आहे 2 अधिक 11 गुणिले 7 बरोबर किती होतात 77. दोघांची बेरीज करा ती येते 79. म्हणजे करेक्ट आन्सर काय असणार आहे 79. पर्याय क्रमांक सी हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 95 बघा विद्यार्थी मित्रांनो काय दिलेला आहे. खाली दिलेल्या प्रश्नात एकाच घनाची पृष्ठे 4 वेगवेगळ्या स्थितीत दाखवली आहे.
तर या निरीक्षणावरून पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. बी हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध बाजूस कोणतं अक्षर असेल? बघा आपल्याला इथे 4 घन दिले आहेत. एकच घन आहे, फक्त त्याच्या वेगवेगळ्या स्थिती दाखवल्या आहेत. तर आपल्याला बीच्या विरुद्ध बाजूस असलेलं अक्षर शोधायचं आहे. तर मग असे 2 घन शोधायचे, अशा 2 स्थिती शोधायच्या की ज्यामध्ये एक आणि एकच अक्षर सारखं असेल. बघा पहिल्या घनामध्ये AFD आणि दुसऱ्या घनामध्ये CEB. या दोन्ही घनामध्ये एकही अक्षर सारखं नाही आहे, त्याच्यामुळे हे दोन्ही घन आपण घेणार नाहीत. आता दुसरं आणि तिसरं बघा, CEB आणि DFC. बघा इथे CC हे अक्षर जे आहे ते दोन्ही घनामध्ये सारखं आहे, म्हणून आपण दुसरा आणि तिसरा घन यांचा विचार करणार आहोत. तर बघा कोणतं अक्षर सारखं आहे? C पहिल्या घनात, दुसऱ्या घनात आणि तिसऱ्या घनातही C अक्षर सारखं आहे. मग आपण सर्वात पहिल्यांदा C हे अक्षर लिहून घेणार आहोत. हे दुसऱ्या घनाचं C हे अक्षर. मग घड्याळाच्या काटेच्या दिशेनुसार, घड्याळाच्या काटेच्या दिशेनुसार म्हणजे या दिशेने C नंतर कोण येत आहे? B येतोय. B नंतर कोण येतोय? E येतोय. आता त्याच पद्धतीनुसार तिसऱ्या घनामध्ये बघा C नंतर घड्याळाच्या काटेच्या दिशेनुसार C नंतर कोण येतोय? F आणि F नंतर कोण येतोय? D. बघा आता आपल्याला Bच्या विरुद्ध बाजूस कोण भेटतंय? Bच्या खाली कोण आलंय? F, म्हणजे Bच्या विरुद्ध बाजूस असणार आहे F आणि Eच्या विरुद्ध बाजूस कोण भेटणार आहे? D. आता राहिला C. Cच्या विरुद्ध बाजूस कोण असेल मग? A. Cच्या विरुद्ध बाजूस कोण असेल? A. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला त्यांनी Bच्या विरुद्ध बाजूस विचारले. Bच्या विरुद्ध बाजूस कोण आहे? F. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. क्रमांक 96 प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक आकृती दिली आहे. त्या आकृतीमध्ये काही संख्या दिलेल्या आहेत. 17, 24, 19, 22, प्रश्नचिन्ह 18, 21, 16, 23. जर आपण त्या आकृतीचं निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल 17 अधिक 24 अधिक 19 बरोबर 60. म्हणजे आडव्या अंकांची बेरीज जर केली तर ती किती येते? 60 येते. 21, 16, 23 यांची सुद्धा बेरीज येते 60. तर 22 अधिक 18 यामध्ये किती मिळवले म्हणजे आपल्याला उत्तर 60 मिळणार आहे. तर मग 22 आणि 18 या दोघांची बेरीज किती होते? ती होते 40. मग 60मधून 40 वजा करा, उत्तर येईल 20. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक असेल? 20. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 97 बघा विद्यार्थी मित्रांनो, खाली दिलेल्या संख्या मालिकेचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नासाठी योग्य उत्तराचा पर्याय निवडा. आपल्याला एक संख्या मालिका दिलेली आहे. बघा काय आहे ती? 7, 12, 20, 23, 25, 29, 32, 34, 39, 41, 45, 48, 52 आणि 59. तर वरील संख्या मालिकेत 3 ने भाग जाणारी सर्वात मोठी विषम संख्या आणि 5 ने भाग जाणारी सर्वात लहान समसंख्या यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? सर्वात पहिल्यांदा आपण काय करू, या संख्या मालिकेमधील 3 ने भाग जाणाऱ्या संख्या आणि 5 ने भाग जाणाऱ्या संख्या या शोधून काढू. ओके, मग 3 ने कोणत्या कोणत्या संख्येला भाग जातो? तर 3 ने 12ला भाग जातोय, परत पुढे 39ला पण 3 ने भाग जातोय आणि त्याच्यानंतर 45ला पण 3 ने भाग जातोय, त्यानंतर 48ला पण 3 ने भाग जातोय. मग कोणत्या कोणत्या संख्या आहे? 12, 39, 45 आणि 48. ओके, आता 5 ने भाग जाणाऱ्या संख्या शोधू. 5 ने भाग जाणाऱ्या कोणत्या आहे? 20, 25 आणि 45. कोणत्या कोणत्या? 20, 25 आणि 45 संख्या मिळाल्या. 3 ने भाग जाणाऱ्या आणि 5 ने भाग जाणाऱ्या. त्यांनी काय सांगितलंय? 3 ने भाग जाणारी सर्वात मोठी विषम संख्या. आता सर्वात मोठी संख्या याच्यात 48 आहे, पण 48 ही संख्या कशी आहे? सम आहे. आपल्याला विषम विचारली म्हणून आपण कोणती संख्या घेणार आहोत? 45 घेणार आहोत. आणि 5 ने भाग जाणारी सर्वात लहान समसंख्या, लहान संख्या इथे 20 आहे, ती सम आहे म्हणून आपण 20 घेणार आहोत. मग करा वजाबाकी. 45 वजा 20
तुमची वजाबाकी येते 25. म्हणजे किती उत्तर आले आपले 25. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 98. अंगद त्याच्या घरापासून बाजारात जाताना पूर्वेला 5 किलोमीटर चालत गेला. नंतर डाव्या बाजूला वळून तो 12 किलोमीटर चालत गेला. बाजारात पोहोचला तर अंगदचे त्याच्या घरापासून बाजारापर्यंतचे अंतर किती असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे दिशा माहिती पाहिजे. आपण जर ज्यावेळेस नकाशामध्ये किंवा वहीमध्ये दिशा लिहितो तर सर्वात वरची बाजू जी असते ती कोणती असते? उत्तर असते. आणि उत्तरच्या विरुद्ध बाजूस दक्षिण, समोर पूर्व इथे आणि इकडे पश्चिम. मग कन्सिडर करा, अंगद इथे उभा आहे आणि तो पूर्वेला म्हणजे त्याच्या सरळ चालला आहे, 5 किलोमीटर गेला. ही पूर्व बाजू आहे ना, मग 5 किलोमीटर गेला. तिथून तो नंतर डाव्या बाजूला वळला म्हणजे तो कोणत्या साईडला चाललाय? आता उत्तरेला चाललाय. तो किती किलोमीटर गेला? 12 किलोमीटर गेला. आता तो इथे पोहोचलाय बाजारामध्ये, तर तो बाजारापासनं त्याच्या घरापर्यंतचं अंतर किती आहे हे त्यांनी आपल्याला विचारलं आहे. आपल्याला पायथागोरसचं प्रमेय माहिती आहे. दोन्ही बाजूंचा वर्ग, या दोघांची बेरीज करा, येईल तुमचा कर्णाचा वर्ग. मग चला करा बेरीज. 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग. 12चा वर्ग किती आहे? 144. 5चा वर्ग किती आहे? 25. या दोघांची बेरीज करा, ती किती येते? 169. मग 169 कोणाचा वर्ग आहे? तर हा 13चा वर्ग आहे. कोणाचा वर्ग आहे? 13चा. म्हणून आपलं उत्तर किती असणार आहे? 13. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे की अंगद त्याच्या घरापासून 13 किलोमीटर लांब आहे. प्रश्न क्रमांक 99. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती असेल? बघा आपल्याला इथे एक आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्यांनी विचारलंय शेवटी प्रश्नचिन्ह असणार आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती असेल? तर बघा सर्वात पहिल्यांदा बाण जो ॲरो दिलाय त्याची दिशा कोणती आहे? वरच्या दिशेने. त्यानंतर तो कॉर्नरमधून आलाय. त्यानंतर तो परत आडवा झालाय. परत तो इकडून खालच्या बाजूने कॉर्नरमधून आलाय. आता तो पहिल्यांदा उभा होता, 3 नंबरच्या आकृतीत तो कसा झाला? आडवा झालाय. म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये तो कुठून येणार आहे? तो वरच्या साईडनी येणार आहे, हो की नाही? म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 100. बघा मित्रांनो, या मालिकेतील हा शेवटचा प्रश्न असणार आहे प्रश्नपत्रिकेतील. काय आहे? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते बघा. 53, 64 तर 86 बरोबर किती? बघा 53 आणि 64चा काय संबंध लागतो का? जर आपण 5 अधिक 3 53 मधील असलेल्या अंकांची जर बेरीज केली, 5 अधिक 3 ती किती होते? 8. आणि 8चा वर्ग जर केला तर तो किती येतोय? 64 येतोय. त्याचप्रमाणे 8 अधिक 6 या दोन्ही संख्यांची अंकांची बेरीज करा. 8 अधिक 6 किती होतात? 14. आणि 14चा वर्ग किती आहे? 196. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल? 196. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील. धन्यवाद.